म्हाताऱ्याने लग्नात माझी चिमणी ठोकली. हॅलो मित्रांनो, माझे नाव ज्योती आहे. ही माझी एकदम खरी गोष्ट आहे जी 1 महिन्यापूर्वी घडली होती. माझे वय 28 वर्ष आहे आणि माझ्या लग्नाला 6 महिने झाले आहेत. मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला माझ्या नव्याबरोबर गणेश गेले होते आणि रात्री 9 वाजता आम्ही जेवण केले आणि मैत्रिणीला म्हणाली की आम्ही आता जातो, तर ती म्हणाली की थांबा ना, सकाळी निघून जा. तर गणेश म्हणाले की तू थांब, मी सकाळी तुला न्यायला येतो. मग मी थांबले आणि रात्री 1 वाजता मला झोप येऊ लागली, तर मी वर झोपायला आले तर मी पाहिले की सर्व खोल्या भरलेल्या होत्या. तर मी हॉलमध्ये गेले, तिथे सर्व झोपले होते आणि एक बिछाना मोकळा होता. सर्वांनी चादर घेतली होती पण माझ्यासाठी चादर नव्हती. आणि माझ्या शेजारी एक 60 ते 62 वर्षाचा म्हातारा झोपला होता. मग मी तिथेच झोपले. तिथे एसी चालू होते आणि माझ्या शेजारीच कूलर चालू होता, म्हणून हॉल खूप थंड होता. रात्री मला थंडी वाजू लागली म्हणून मी म्हाताऱ्याजवळ सरकले, तर त्याने मला त्याची चादर अंगावर घातली आणि मी झोपले. मला रात्री जाणवले की म्हातारा मला चिकटला आहे. मला त्याचा स्पर्श चांगला वाटत होता म्हणून मी तिला चिकटले आणि मजे घेऊ लागली की म्हातारा काय करतोय पाहू. मग त्याने माझ्या मांडीवर हात फिरवत माझी साडी वर केली आणि माझ्या कमरेवर त्याचा पाय ठेवला आणि ब्लाऊज उघडू लागला आणि काढून टाकले. आता मला मजा येत होती आणि त्याचा स्पर्श गणेशपेक्षा चांगला वाटत होता. पॉप्युलर मराठी छवत कथा सेक्स स्टोरीज भाभी आणि तिच्या बहिणीला झोले. मग तो माझी ब्रा उघडू लागला आणि माझे तोंड त्याच्या दिशेने केले आणि मला किस करत माझी ब्रा काढली. मग त्याने मला त्याचा दांडा हातात दिला. तो फक्त अंडरविअरमध्ये होता आणि मी पण त्याचा दांडा आला कुरवाळू लागले. आता त्याने माझी पेंटी काढली. तो माझे बॉल चोकू लागला तर मी एकदम मस्त झाली. आता तो माझे बॉल चोकत माझ्या बॉलवर हात फिरवत त्याच्या जिभेने माझ्या चिमणीच्या दाण्याला चाटू लागला आणि मी वेड्यासारखी झाले. तेवढ्यात कोणीतरी लाईट चालू केली तर मी घाबरले, पण लगेच लाईट बंद झाली. मग माझ्या शेजारी जागा बघून कोणीतरी झोपले, कारण मी म्हाताऱ्याला चिकटले होते आणि शेजारी जागा मोकळी झाली होती. आता मी घाबरले होते आणि म्हातारा माझी चिमणी चाटून मला वेड लावत होता. मग माझे लक्ष माझ्या ब्लाऊज आणि ब्रा कडे गेले तर मला समजले की माझे कपडे त्या बिछाण्यावर आहेत. तर मी घाबरले आणि माझे लक्ष जवण्यावरून माझ्या कपड्याकडे गेले. मग मी म्हाताऱ्याला दूर करू लागले तर तो म्हणाला थांब आणि त्याने मला पकडले. आता मी फसले होते आणि मला बेचैनी होत होती. मग मागून आलेला माणूस माझ्या चादरीत घुसू लागला आणि माझ्या डिकीवर हात फिरवू लागला, तर मला वाटले की त्याला कळले आहे की शेजारी काय चालले आहे. मी म्हटले, ज्योती, आज तर तू मेलीस. मगचा माणूस माझा हात पकडून दांडा आवर ठेवू लागला. त्याने धोती घालती होती ती बाजूला करून तो त्याचा दांडा माझ्या हातात देत होता. इकडे तो पहिला म्हातारा माझ्यावर येऊन मला किस करू लागला आणि त्याचा दांडा माझ्या चिमणीवर ठेवून आत टाकू लागला. मग 2-3 वेळा त्याचा दांडा घसरला, पण नंतर त्याचा दांडा माझ्या चिमणी थोडासा आत घुसला आणि माझ्या तोंडून आह निघाले आणि मी मागे सरकले. मग मागचा माणूस त्याचा दांडा माझ्या डिकीत थूक लावून सेट करू लागला आणि आत टाकू लागला. आता माझी डिकी फाटली की ही कुठे सापडले.
आता मला घाम फुटला होता आणि इकडे तो पहिला म्हातारा त्याचा दांडा हलवून मला झू लागला होता. आता मला मागच्या माणसाची भीती होती की हा कोण आहे आणि मी त्याचा दांडा माझ्या डिकीत घुसू देत नव्हते. आता मी माझी डिकी टाईट करत होते आणि तो आत घुसवायचा प्रयत्न करत होता. मला वाटले की आता पहिला म्हातारा पाणी सोडणार आहे आणि मी त्याला हटवू लागले, पण त्याने मला जोरात धरले आणि 3 ते 4 धक्क्याने त्याने पाणी सोडले. आता मी रडू लागले होते कारण मला अजून मूल नको होते आणि गणेश नेहमी कंडोम वापरायचा. पॉप्युलर मराठी छवत कथा सेक्स स्टोरीज. बायको आणि सासूबरोबर मामीला जोले. आता मी जोण्याने वैतागले आणि म्हाताऱ्याने त्याचा दांडा काढला आणि अंडरवियर घालून वेगळा झाला. आता मागच्या माणसाने मला दुसरीकडे ओढले आणि चादर बाजूला केली आणि माझे पाय फासटून माझ्यावर आला आणि त्याचा दांडा माझ्या चिमणीवर ठेवून आत करू लागला. त्याचा दांडा खूप मोठा होता. माझी चिमणी ओली असल्याने त्याचा दांडा पटकन माझ्या चिमणीत घुसला आणि तो मला किस करू लागला. मग मला समजले की त्याने दारू पिली आहे आणि तो पण म्हातारा आहे. तो पिलेला असल्याने आजूबाजूला बघत नव्हता आणि घाबरत पण नव्हता. आता त्याने मला जोराने ठोके देणे चालू केले. आता मला वाटले की तो पण पाणी सोडणार आहे आणि मी त्याला हटवू लागले, पण तो मला जोराने पकडून झू लागला. मग काही वेळाने त्याने चिमणीत पाणी सोडले. मग मी त्याला लगेच हटवले आणि माझे ब्रा आणि ब्लाउज घेऊन हॉलच्या बाथरूममध्ये गेले. मी परत आले तेव्हा हॉलची लाईट चालू होती आणि ते दोघे म्हातारे मला पाहू लागले. मग मी बघितले की ते दोघे म्हातारे खूप घाण होते आणि आता बाकीचे लोक पण जागे होऊ लागले, म्हणून मी माझी पेंटी शोधणे ठीक नाही समजले आणि तिथून बाहेर येऊन माझ्या मैत्रिणीच्या आईकडे गेले. आता माझे पिरियड चालू झाले होते आणि आता सर्व ठीक होते. मी या जोण्याचा आनंद तर घेऊ नाही शकले, पण तुम्हालाही वाचून आनंद आला असेल.